on that one. It's that 1-800 hit my line. असं आहे की आजपर्यंत मी एकदम आझाद पंछीसारखी होती. आता मी राहुलच्या बंधनात अडकणार आहे. आणि आत्ताच जस्ट थोडा वेळ आधी तेव्हा मला राहुल म्हणतो, पूजा आपण खरंच लग्न करतोय. म्हणजे आम्ही लग्न इथनं 4-5 वर्ष आधीच करू शकलो असतो. हो, ही एक फॅक्ट आहे. म्हणजे तेव्हाही करू शकत होतो, बट म्हटलं ठीक आहे, थांब परत थोडा वेळ घालूया, सोबत वेळ घालूया. आणि मग आज तो दिवस आहे. असं आहे की मला नेहमीच वाटायचं की माझा लाईफ पार्टनर असेल तो म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड असायला पाहिजे. तर ॲक्च्युली हा पार्टनरपेक्षा आधी खूप जास्त चांगला माझा फ्रेंड आहे. उफ मेरे दिल में थोड़ी खाली सी जगह थी. उफ तूने आके बिन किराए ये जगह ली. कुछ कह भी ना सकी ये कैसी बेबसी. ये चुपके चुपके आया मिल गया मेहमान. उफ मेरे दिल में थोड़ी खाली सी जगह थी. हमको ना खबर कब कैसे आया वो. दिल से खुस फुस क्या फरमाया वो. असं होतं की माझा फर्स्ट जॉब होता. मी तिकडे जॉईन झाली आणि हा माझा ट्रेनर होता. तो जे काही आम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यायचा किंवा जे काही ट्रेन करायचं ऑफिस रिलेटेड ते सोडून मी त्याच्याकडे बघायची. आणि द थिंग इज काय झालं होतं एकदा, हे त्याला माहीत नव्हतं. आय गेस मी त्याला स्टॉक करते. तर माझ्या टीम्सवर याचा जो फर्स्ट प्रोफाईल पिक होता तो मला खूप आवडतो. तर हा माझ्या बॅक साईडला तिकडे बसला होता आणि मी त्याचा प्रोफाईल फोटो राहुलचा ओपन करून मोठा करून झूम करून बघत होते. आणि तो याने बघितला. आणि मग तेव्हा असं त्याला कळलं, येस ये भी है कुछ तो. लौंग दा लिशकारा ओ बेबी तेरा जान से प्यारा. ओ बेबी एवें चमका दिल साडा कि दिख गया प्यार ये पटियालवी. हो जब से दिल हारा ओ बदला में सारा का सारा. ओ बेबी जिवें गबरू दिलदारा. ओ बेबी तेरा यार ये पटियालवी. यार है पटियालवी. मी पण पहिल्यांदा हिला बघितलं, मला आवडली. पण आता बोलणार कसं की आवडली. म्हटलं पोरगी सुंदर दिसते, नक्कीच काहीतरी असेलच. म्हटलं की ठीक आहे, जाऊ द्या, आपल्या याच्यात नाहीच असणार ती. तर मग त्याच्यानंतर ही बघायची आणि ही डीपी बघत होती तेव्हा तर बघितलंच होतं. तर ही रेड हँड सापडलीच होती तेव्हा. लौंग दा लिशकारा ओ बेबी तेरा जान से प्यारा. ओ बेबी एवें चमका दिल साडा कि दिख गया प्यार ये पटियालवी. जब से दिल हारा ओ बदला में सारा का सारा. ओ बेबी जिवें गबरू दिलदारा. ओ बेबी तेरा यार ये पटियालवी. तर त्याच्यानंतर काय झालं की म्हटलं आता बोलायचं स्टार्ट कसं करायचं. तर मग इच्छा मैत्रिणी होत्या आणि मित्र पण होत्या. तर काय झालं, म्हटलं चल आपण ना या विकेंडमध्ये कुठेतरी बाहेर जाऊया. तर हिच्या मित्रांनी लगेच ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये मला ॲड केलं. मला तेव्हा पूजाचा नंबर भेटला ग्रुपमधनं. थोडं ग्रुपमध्ये 2-3 चॅटिंग झाल्या. मी सरळ हिचा नंबर घेतला, मेसेज केला. ग्रुप तर राहिलाच बाजूला, पूजानी माझी चॅटिंग सुरू झाली तेव्हा. म्हणजे ती चॅटिंग अशी होती, ती रात्री स्टार्ट झाली, हा. ती ओव्हरनाईट होती आणि सकाळी 6 पर्यंत चालली आणि 6 नाही 9 पर्यंत वगैरे. आणि डायरेक्ट आम्ही भेटलो. म्हणजे आम्ही एक असं कधी बाहेर प्रायव्हेटली भेटलोच नव्हतो. हा, ती फर्स्ट डेट होती. ऑफिस मधनं डिरेक्टली आम्ही चॅट करत करत डिरेक्टली भेटलो. ती आमची फर्स्ट ऑफिशियल अनऑफिशियल ती डेट होती.
लग्नानंतर ATM मशीन म्हणून कोण काम करणार आहे? भांडण कोण करतं दोघांपैकी आधी? लग्नासाठी एक्साइटेड कोण आहे दोघांपैकी? आणि जसं तिने पूजाने ऑलरेडी सांगितलं की आम्ही फ्रेंड चांगले आहोत, मला असं वाटतं की अजूनही आम्ही फ्रेंड त्याच झोन मध्ये आहोत. म्हणजे आमचे इव्हन फ्रेंड्स पण म्हणजे 8 वर्ष झाले, असं वाटतं की 8 वर्षापासून मॅरिडच आहे. एक्झॅक्टली. तर असं आज जेही होत आहे फक्त बस वरमाला टाकायचं बाकी होतं. आठ वर्षापासून ओळखतो म्हणजे अप्स अँड डाऊन सगळे येऊन चुकले. अंडरस्टँडिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, मॅच्युरिटी आहे, चाइल्डिशपणा आहे, हा. सगळंच आहे आमच्या ह्याच्यात. मस्ती आहे, क्रेझीनेस आहे, एव्हरीथिंग. ये कैसा लड़का है, ये कैसी लड़की है, इसका मैं क्या करूं, इससे मैं क्या कहूँ, ये लड़ता है, अकड़ती है, झगड़ता है, बिगड़ती है, दीवाना है, दीवानी है. आमच्यामध्ये आता आमची जर्नी अशी होती 8 इयर्स. आम्ही खूप अप्स अँड डाऊन्स बघितले. मध्ये आमचं ब्रेकअप पण झालेलं. हा. इवन इन ब्रेकअप पण तो माझ्यासोबत होता. म्हणजे हॅपी मुमेंट्समध्ये तर होता आणि ब्रेकअपमध्येही तो होता. ठीक आहे, तू मेरी नाही हो सकती तो इट्स ओके, बट आय एम देअर फॉर यू ऑलवेज. आणि आमच्यात असं कनेक्शन ब्रेक कधीच नाही झालं. आम्ही कंटिन्युअसली फ्रेंड्स म्हणून बोलतच होतो. हाय हाय रे हाय ये लड़की, हाय हाय रे हाय, करती नादानियाँ क्यों पूछो तो हाय. कभी ये हमसे लड़ती है, कभी ये करती है, करो दूर से छेड़खानी. ये लड़की है दीवानी, है दीवानी, 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 दीवानी. ये लड़का है दीवाना, है दीवाना, दीवाना, दीवाना. हॅलो आऊल. आज पण आऊल म्हणणार मी, कारण मला तेच आवडतं आणि मी नेहमीच तुझ्यासमोर एक्सप्रेस होते आणि हे खूप वेळा तू ऐकलं पण असशील, पण आज स्पेशल आहे. सो आज पण एक्सप्रेस होऊन मी तुला बोर करणार. ऐकून घे प्लीज. आवडतो तो तुम्हाला खूप आधीपासूनच, पण आज थोडं वेगळं फील होत आहे, कारण आजपर्यंत तू माझा फ्रेंड, बॉयफ्रेंड, सोलमेट असा काहीतरी टॅग म्हणू शकतो, पण आज नंतर तू माझा हजबंड होणार आहे. चलो शादी करते आज. लास्ट चान्स आहे राहुल. भागना आहे तो भागले अभी. मला तुला एक प्रॉमिस करायचा आहे की मी कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये अशी कमी नाही होऊ देणार, किंवा माझ्या साईडने मी प्रयत्न करीन मी कमी चुकेल. माहिती आहे मी खूप चुकते, मी खूप छोट्या छोट्या चुका करते, पण तू आहेस मला समजून घ्यायला. तो मला काही ह्याची अशी गरज नाही आहे की मी ह्याचा विचार करू की मी काही केलं तर तू माझ्यासाठी असशील की नसशील. तू आहेस मला माहिती आहे, पण तुला माहिती मी थोडी बचकानी आहे. सो आय विल मेक शुअर की तुझ्यासाठी मी सगळं काही स्वतःहून करेल आणि तुला काहीच करायची गरज नाही लागणार. आणि मला आवडतो तू हे मला सांगायची गरज नाही आहे, पण तरी मी सांगते की हां मला तू खूप आवडतो आणि आय लव्ह यू. ऐसे ऐसे
ऐसे कैसे वैसे जैसे जैसे मैं पढ़ूं मेरे दिल में जो मेरी आंखें भी पढ़े तेरी आंखों को। क्या ये महफिल में बैठे या उठे दौड़े जाने को है। तेरी आंखों में तारीफों की तलाश है। मेरी महफिल तेरे जाने से वीरान है। मैं बस शायर बना हूँ सिर्फ तू सुनने आए तो। About Pooja, so I'm very lucky that she is in my life and I'm feel so proud on her. ती माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करते, माझ्यासोबत असते. ही गोष्ट मला खूप आवडते तिची आणि ती सांभाळून घेते मला. मी जसाही असलो ना, तिने मला कम्प्लिटली ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि हीच गोष्ट मला तिच्याबद्दल खूप आवडते की मी जसाही आहे तिला आवडतो. आणि जसं आजपर्यंत पूजा मी तुला सपोर्ट केलं आहे, मी तसंच तुझ्यासोबत आहे आणि तसंच राहणार. तू बिलकुल टेन्शन नको घेऊ आणि मी आहे रे तुझ्यासाठी, तुला माहिती आहे. मातेने दिला जन्म, पित्याने केले पालन, राहुलचे नाव घेते, पत्नी धर्म स्वीकार. सांसों के डोर से बांध लो माही, तेरी हो जाना ही मेरी दुआ. लगती इनायत है तू खुदा की, हाँ वे माहिया. तो एक असं हे होतं की अरे बापरे, काय माहिती घरचे ॲक्सेप्ट करतील और किती रागवतील, चिडतील, काय होईल. तर मी हिच्या घरी गेलो, म्हटलं माझ्या घरचे बोलण्यापेक्षा आधी मीच पहिले कन्व्हिन्स करतो. मी जर इम्प्रेस केलं तर आपण इकडे अर्ध युद्ध जिंकलोय. म्हणजे तो मुमेंट माझ्यासाठी खूप छान आहे की दोन्ही फॅमिलीजनी असं हॅपीली ॲक्सेप्ट केलं आणि ते खूप क्विकली झालं. ख्वाब हकीकत में जमले हैं, दीदार तेरा अब जो हुआ, इस एक लम्हे में जिंदगी तू गवावे साजना. पिया ओ रे पिया, साथ मेरा तेरा सदा. ओ रे पिया, ओ रे पिया, साथ मेरा तेरा सदा. दिसला का पूजा वहिनी, तारा दिसला का? भाजीत भाजी मेथीची भाजी आहे स्वस्त. इतक्या साऱ्या पोरी पाहिल्या पण पूजाच आहे मस्त.